डोंबिवली MIDCच्या फेज 2 मधील मेसर्स अमुदान केमिकल्स कंपनीमध्ये गुरुवारी झालेल्या रिएक्टरच्या शक्तिशाली स्फोटात 11 जणांचा बळी गेला। जीवित आणि वित्तहानीच्या या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या कंपनीच्या बेजबाबदार मालकावर ठाण्याच्या क्राईम ब्रांचसह स्पेशल टास्क फोर्सने अटकेची कारवाई केली आहे, तर त्याच्या आईलाही नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले। मलया प्रदीप मेहता असं अटक करण्यात आलेल्या कंपनीच्या मालकाचं नाव असून तो घाटकोपर येथील आर मॉलजवळ असलेल्या कल्पतरू आवरा सोसायटीत राहणार आहे। मानपाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून कंपनीच्या मालकीण मालती प्रदीप मेहता, मुलगा मलय मेहता याच्यासह कंपनीचे संचालक, व्यवस्थापक, देखरेख अधिकाऱ्यांसह इतर बेजबाबदार व्यक्तींच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्थानिक पोलिसांसह ठाण्याच्या क्राईम ब्रांचच्या अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त पराग मणेरे आणि शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, स्पेशल टास्क फोर्सचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, पोलीस निरीक्षक वनिता पाटील, सह पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, सह पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे, फौजदार विजय राठोड इत्यादींच्या पथकानं या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता। या पथकानं तपास चक्रांना वेग देऊन मलया मेहता यांना अटक केली आहे। कंपनीत स्फोट झाल्यानंतर मुख्य आरोपी असलेल्या कंपनीच्या मालकीण मालती प्रदीप मेहता सायंकाळी नाशिकला गेल्या। नाशिकमध्ये त्यांनी नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला होता। तथापि क्राईम ब्रांचनं तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माग काढत या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मालती मेहता यांना ताब्यात घेतले। ही कारवाई शुक्रवारी सकाळी करण्यात आली। सध्या या दोघा मायलेकांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। चौकशीनंतर या दोघा मायलेकांना मानपाडा पोलिसांच्या हवाली करण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं। MIDC मध्ये गुरुवारी भयानक स्फोट झाले, त्यामध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालाय। अमुदान नावाच्या केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटानंतर मलय मेहतासह संचालक असलेल्या त्याच्या आईला पोलिसांनी आज न्यायालयामध्ये हजर केलं होतं। यावेळेला न्यायालयानं मलय मेहताला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। काल जे आहे डोंबिवली MIDC येथे बॉयलरचा स्फोट होऊन अनेक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। अनेक निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे। या संपूर्ण प्रकरणात काल रात्री गुन्हा दाखल होऊन या सदर गुन्ह्याचा तपास हा जो आहे हा क्राईम ब्रांच ने घेतलेला आहे स्वतःकडे तपासासाठी। आणि मलया प्रदीप मेहता हा नावाचा जो आरोपी जो आहे मुख्य आरोपी याला क्राईम ब्रांचने अटक केलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास पुढे चाललेला आहे।